आम्ही बोलतो आहोत, उद्धव ठाकरे बोलतायत, शरद पवार साहेब बोलतायत की याच्यामध्ये दुबार मतदार आहेत, शेतकरी कामगार पक्ष बोलतोय, कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलतायत, काँग्रेसचे लोक बोलतायत, सगळेच जण बोलतायत. एवढंच नव्हे, भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत, शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत, अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत. अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होती त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मात्र. पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय या सगळ्या दुबार मतदारांचा. काढ ते कापड. हे सगळे दुबार मतदार आहेत, हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ आहे. आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही, कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या. कशा घ्या? का घ्या? कोणालाही घाई. 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत, 5 वर्ष. अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो? 5 वर्ष काही फरक नाही पडला, अजून 1 वर्ष गेलं. पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्यांचं काय करायचं? मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदवी पाडायचं. याला काय निवडणुका म्हणतात? या निवडणुका अशा, याच्यात तर लोकशाही तरी टिकेल.